हाय एव्हरीवन, नमस्कार. कर्मशिला अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. द MPSC क्लासमेट हे जे काही नाव आहे ते त्यात बदल करून आता यूट्यूब व टेलिग्राम चॅनलचं जे काही नाव आहे ते आपण कर्मशिला अकॅडमी हे जे काही ऑफिशियल नाव आहे आणि परमनंट जे नाव आहे ते आपण दिलेलं आहे. सो नावात जरी बदल झालेलं असलं तरी क्वालिटी आणि कंटेंटमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज होणार नाही. ॲज युजल जे काही उपक्रम आहेत ते आपण सुरू ठेवूयात. आणखी याच्यामध्ये काही ॲडव्हान्समेंट करता येईल का, सो त्याचा देखील आपण विचार करतो आहोत. या लेक्चरमध्ये आपण डिसेंबरच्या अनुषंगाने जे आपण मागच्या लेक्चरमध्ये एकंदरीतच संपूर्ण मॅगझिन डिसेंबरच्या अनुषंगाने जी काही परिक्रमा मॅगझिन्स आहे तर ते आपण संपूर्ण मॅगझिन गो थ्रू केलेलं होतं. सो त्या मॅगझिनच्या बेसवर साधारणतः 100 पेजेसची जी काही मॅगझिन्स आहेत सो त्याला अनुसरून त्या मॅगझिनमध्ये जे काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स होते किंवा फॅक्ट्स आणि महत्त्वपूर्ण काही वर्णनर होते, सो ते जे आयोग त्यावर प्रश्न विचारू शकेल असे जे काही पॉईंट्स आहेत ते या ठिकाणी घेतलेलं आहे आणि साधारणतः 10 पेजेसमध्ये जी काही माहिती आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ओके, हे जे काही लेक्चर्स आहेत ते सर्वांसाठी ओपन टू ऑल असणार आहे. सो एकंदरीतच याआधी जानेवारीचे जे काही लेक्चर्स आहेत ते जानेवारी 2025 ते देखील होतं. यानंतर जानेवारी 2026 पासून एक्सक्लुझिव्हली मेंबरशिप जॉईन करणाऱ्यांसाठी, यूट्यूब मेंबरशिप जॉईन करणाऱ्यांसाठी हे लेक्चर असणार आहे. एकंदरीतच ते लेक्चर असणार आहे आणि PDF देखील तुम्हाला मिळेल. मात्र या लेक्चरची PDF तुम्हाला कर्मशिला अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलमध्ये आपण अवेलेबल करून देऊ. सो तुम्ही या लेक्चरच्या किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही टेलिग्राम लिंक दिली जाईल सो त्या टेलिग्राम लिंकच्या माध्यमातून या PDFची ॲक्सेस तुम्ही मिळवू शकता. ओके, सो एनिवेज आपण थेट आपल्या लेक्चरला सुरू करूयात. सो एकंदरीतच तुम्हाला हे जे काही PDF आहेत ते किंवा हे जे काही लेक्चर्स आहेत ते कसे वाटलेत सो ते देखील तुम्ही तुमचं फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. सो एकंदरीतच डिसेंबर 2025च्या अनुषंगाने बघूयात फॅक्ट्स व वन लायनर रिव्हिजन. आता फॅक्ट्स वन लायनर रिव्हिजन आपण जे म्हणतो सो त्याच्यामध्ये फक्त वन लायनरमध्ये संपूर्ण जे काही मोस्ट ऑफ दी जे काही क्वेश्चन्स आहेत किंवा फॅक्ट्स जे आहेत ते आपण रिवाईज करतो आहोत का. सो फक्त वन लायनर नसून त्याच्यामध्ये काही ॲडिशनल पॉईंट ज्यावर आयोग प्रश्न विचारू शकेल असे देखील पॉईंट्स आपण घेतो आहोत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची एकंदरीत नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो त्या अनुषंगाने न्यायमूर्ती सूर्यकांतच्या अनुषंगाने आणखी आयोग काही प्रश्न विचारेल. सो ते मागील प्रश्नपत्रिकांच्या आधारावर किंवा मागे जे काही प्रश्न आयोगाने अशा टॉपिकवर जे काही विचारलेलं आहे सो त्या आधारावर एकंदरीतच जे काही इन्फॉर्मेशन आहेत ते या ठिकाणी कन्सॉलिडेट केलेलं आहे. ओके, सो देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची एकंदरीत नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता आपल्या महाराष्ट्रातील जे सरन्यायाधीश राहिलेले आहेत, ओके, सो एकंदरीतच यांच्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रात जन्मलेले न्यायमूर्ती भूषण आर गवई सो हे एकंदरीतच देशाचे 52वे सरन्यायाधीश होते आणि त्यांच्यावर एकंदरीतच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025मध्ये आयोगाने प्रश्न विचारलेला होता. ओके, सो त्यांच्यानंतर एकंदरीतच देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांना राष्ट्रपतींनी सरन्यायाधीश या पदाची शपथ एकंदरीत दिलेली आहे 24 नोव्हेंबर. ओके, सो या ठिकाणी नोव्हेंबर आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यांना कार्यकाळ 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत मिळणार आहे. ओके, सो 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की न्यायमूर्तींना जे काही सर्वोच्च न्यायालयाचे किंवा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तींना पदावधी किंवा कार्यकाळ कॉन्स्टिट्यूशनद्वारे किती कालावधीसाठी त्यांना पदावधी किंवा कार्यकाळ ते धारण करू शकतात. सो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. त्यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये 7 देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित होते. स्टेटमेंट बेस्ड प्रश्न फ्रेम होऊ शकतो की या स्टेटमेंट देताना या ठिकाणी 7 ऐवजी 10 देऊ शकतात. आता 7 देश कुठले आहेत ते लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. मात्र शपथविधी सोहळ्यात 7 देशांचे मुख्य न्यायमूर्ती एकंदरीतच त्या देशातील जे काही सर्वोच्च न्यायालय आहे सो त्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती उपस्थित होते, मुख्य न्यायमूर्ती. आता न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याविषयी जर आपण माहिती बघितली तर 10 फेब्रुवारी 1962ला हरियाणा, ओके, सो हरियाणा या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. हरियाणा राज्यामध्ये हरियाणातील हिसार या ठिकाणाहून त्यांनी 1981मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1984मध्ये महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी देखील त्यांनी प्राप्त केलेली आहे. सो लक्षात ठेवायचं आहे.
1984मध्ये महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त त्यांनी केलेली आहे. त्याच वर्षी एकंदरीतच पदवी प्राप्त झाल्याच्यानंतर कायद्याची पदवी प्राप्त झाल्याच्यानंतर 1984मध्ये हिसारमधील जिल्हा न्यायालयात त्यांनी वकिली सुरू केलेली होती. 1985मध्ये पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात वकिलीला सुरुवात त्यांनी केलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, 1985मध्ये त्यांनी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात वकिलीला सुरुवात त्यांनी केलेलं होतं. 2000मध्ये हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. ओके, लक्षात ठेवायचं आहे. स्टेटमेंट बेस्ड प्रश्न या पॉईंट्सवर बनू शकतो. सो हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट म्हणून एकंदरीत सन 2000मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. 2004मध्ये पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सो हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पंजाब व हरियाणा या राज्यासाठी एक जे काही संयुक्त उच्च न्यायालय आहे, सो त्या उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून 2004मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. 2007ला नालसाचे सो नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी, सो याचे सदस्य देखील ते राहिलेले आहेत. 2 वेळा ते सदस्य होते 2011पर्यंत. 2018-19 या दरम्यान हिमाचल प्रदेश सो हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सो मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती किंवा मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यानंतर 2019मध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांना बढती मिळालेली होती आणि 2019 ते साधारणतः 2025 नोव्हेंबर 2025मध्ये त्यांना एकंदरीतच सर्वोच्च न्यायालयात त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे आणि नोव्हेंबर 2025मध्ये एकंदरीत ते देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2025मध्ये ते एकंदरीतच जुलै 2025मध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. सो हे जे काही इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर न्यायालयाचा अवमान कायदा 1971 लक्षात ठेवायचा आहे. का तर पार्श्वभूमी जर आपण बघितलं तर भारताचे सरन्यायाधीश तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई सो न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या आधी जे काही भूषण गवई हे सरन्यायाधीश होते. सो एका खटल्यात एका न्यायनिवाडा देताना त्यांच्यावर वकील जे सर्वोच्च न्यायालयाचे वकील राकेश किशोर यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यांच्यावर एकंदरीतच न्यायालय अवमान कायदा या 1971 अंतर्गत त्यांच्यावर खटला किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सो त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की न्यायालयाचा अवमान कायदा कधीचा आहे, तर 1971चा आहे आणि शिफारस कोणी केलेली आहे, तर EHN सन्याल समिती जी स्थापन करण्यात आलेली होती. सो या समितीने एकंदरीतच न्यायालयाचा अवमान कायदा याची शिफारस केलेली होती. सो त्यानुसार हा जो काही कायदा आहे तो तयार करण्यात आलेला आहे. याविषयीचे जे काही डिटेल्स आहेत ते आपण मॅगझिन कव्हर करताना संपूर्ण मॅगझिन गो थ्रू करताना बघितलेलं आहे. त्यानंतर बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने सो बिहार निवडणूक 2025 243 विधानसभा जागांसाठी ही निवडणूक पार पडली आणि NDA नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स सो नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी या आघाडीला 202 जागा मिळवत एकंदरीतच 243 पैकी 202 जागा त्यांनी मिळवलेल्या आहे आणि त्या ठिकाणी NDAची सरकार स्थापन झालेली आहे आणि JDUचे जे काही पक्षनेते आहेत नितीश कुमार, सो या नितीश कुमार यांनी त्या ठिकाणी बिहारचे 10व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. सो लक्षात ठेवायचं सलग 10व्यांदा त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. सो 202 जागांपैकी सर्वाधिक जागा BJPला 89 आणि JDU जनता दल युनायटेड 85 जागा मिळवलेल्या आहे. लक्षात ठेवायचं नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे, तर ते कुठल्याही विधानसभेचे उमेदवार नसून ते विधान परिषदेचे उमेदवार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर उमेदवारांच्या रंगीत छायाचित्रांचं पुनर्निर्मित EVM मतपत्रिका वापरणारे पहिले राज्य बिहार ठरलेलं आहे. आता उमेदवारांच्या रंगीत छायाचित्रांसह पुनर्निर्मित EVM मतपत्रिका वापरणारे पहिले राज्य बिहार ठरलेले आहेत. म्हणजेच काय तर EVMवरील मतपत्रिका जाहीर करताना जे काही उमेदवार आहेत सो त्यांचे रंगीत छायाचित्र त्या EVMवरील मतपत्रिकेमध्ये दिसून येईल. सो अशा पद्धतीची जी काही यंत्रणा आहे किंवा सिस्टम आहे तर त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेली होती. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर
मनमित्र व्हॉट्सअप गव्हर्नन्स. आता मनमित्र व्हॉट्सअप गव्हर्नन्स प्रणाली काय आहे तर लक्षात ठेवायचं आहे. मनमित्र व्हॉट्सअप गव्हर्नर प्लॅटफॉर्म हे एकंदरीतच आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेलं आहे. ज्या काही प्रशासकीय सेवा आहेत सो ते एका सिंगल क्लिकवर नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी व्हॉट्सअपद्वारे ही जी काही सर्व्हिस आहे ते प्रोव्हाइड करण्यात येतो आहे आणि त्याला आंध्र प्रदेश सरकारने मनमित्र हे नाव दिलेलं आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकच मिनटं. त्यानंतर द्वितीय मध्यस्थी परिषद 2025 कुठं पार पडली तर भुवनेश्वर ओडिसा. ओके. सो भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी द्वितीय मध्यस्थ परिषद पार पडलेली आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. नॅशनल मेडिएशन कॉन्फरन्स ज्याला म्हटलं जातो आहे. ओके. त्यानंतर भारतातील पहिले AI सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ पब्लिक गुड. ओके. सो AI सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ पब्लिक गुड विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे स्थापन करण्यात आलेलं आहे. सो हे देखील लक्षात ठेवायचं आहे. गोरखालँडच्या चर्चेसाठी संवादक म्हणून पंकज कुमार सिंग यांची एकंदरीतच नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. गोरखालँडच्या चर्चेसाठी संवादक म्हणून पंकज कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर नेवा. आता नेवा काय आहे तर एकंदरीतच नॅशनल ई विधान. ओके. सो नॅशनल ई विधान असेंब्ली जे विधानसभेचे जे काही किंवा विधिमंडळाचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने हाताळण्यासाठी म्हणून जे काही उपक्रम सुरू करण्यात आलेलं होतं सो ते त्या संदर्भातील तिसरी राष्ट्रीय परिषद नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. सो हे देखील परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक 2025 कोणत्या राज्याने मंजूर केलेलं आहे तर आसाम या राज्याने. सो आसाममधील पॉलिगमी म्हणजे काय तर बहुपत्नीत्वच्या संदर्भाने जी काही परंपरा किंवा एकंदरीत त्या ठिकाणी जी ट्रॅडिशन पाळले जाते आहे सो त्याला आळा घालण्यासाठी म्हणून आसाम सरकारने बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक 2025 त्याला मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर गोवर्धन असरानी निधन वार्ताच्या संदर्भात लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी बघू शकता गोवर्धन असरानी ज्येष्ठ विनोदी कलाकार यांचं एकंदरीतच फुफ्फुसाच्या आजाराने. ओके. सो फुफ्फुसाच्या आजाराने त्यांचं निधन झालेलं आहे. जन्म 1941 जयपूर राजस्थान या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. सुरुवातीला रेडिओ आर्टिस्ट. सो चित्रपटात येण्यापूर्वी ते रेडिओ आर्टिस्ट म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी चित्रपटामध्ये एकंदरीतच चित्रपटात काम करायला सुरू केलेलं होतं. त्यानंतरचा आहे आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक. लक्षात ठेवायचं आहे. इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून देखील करंट बेसिकवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025 भारत या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये 128व्या क्रमांकावर राहिलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. 176 देशामध्ये. ओके. सो 176 देशामध्ये भारत 128व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर आहे सिंगापूर, दुसऱ्या क्रमांकावर आहे स्वित्झर्लंड आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे आयर्लंड. सिंगापूर या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि जगातील सर्वात मुक्त अर्थव्यवस्था म्हणून सिंगापूर ठरलेला आहे. ओके. त्यानंतर आशियानचा 11वा सदस्य देश म्हणून तिमोर लेस्तेचा समावेश करण्यात आलेला आहे. सो कॅरेबियन कंट्रीज आहेत तिमोर लेस्ते. सो तिमोर लेस्तेचा समावेश आशियानचा एकंदरीतच 11वा सदस्य देश म्हणून त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आशियानच्या बाबतीत बेसिक जर बघितलं तर 8 ऑगस्ट 1967ला त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. मुख्यालय कुठं आहे तर जकार्ता. ओके. सो इंडोनेशिया या देशातील जकार्ता. ओके. सो इंडोनेशियाची राजधानी जकार्ता या ठिकाणी या आशियानचा एकंदरीतच मुख्यालय आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर 20वी पूर्व आशिया शिखर परिषद ईस्ट एशियन समिट कुठं पार पडलेली आहे तर क्वालालंपूर मलेशियातील क्वालालंपूर या शहरात पूर्व आशिया शिखर परिषद पार पडलेली आहे. 20वी आवृत्ती होती आणि या ठिकाणी आपल्या भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर त्या ठिकाणी उपस्थित होते. याची स्थापना कधी झालेली आहे तर 2005ला याची स्थापना झालेली आहे आणि भारत या संस्थेचा संस्थापक सदस्य राहिलेला आहे. त्यानंतर आहे संयुक्त राष्ट्र सायबर गुन्ह्यांविरुद्धचा करार.
एकंदरीतच युनायटेड नेशनने सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी, आंतरराष्ट्रीय पातळीवर सायबर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी एकंदरीतच हनोई व्हिएतनाममधील हनोई या ठिकाणी या संदर्भातला एक करार जो आहे तो मंजूर केलेला आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये लखनौ या शहराचा समावेश करण्यात आला. वन लायनर स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये लखनौ या शहराचा समावेश करण्यात आला. आणि गॅस्ट्रोनॉमी जे वेगवेगळे सेक्शन्स आहेत, सो त्या सेक्शनमध्ये त्या सेक्शननुसार एकंदरीत विविध शहरांचा समावेश करण्यात येतो. सो गॅस्ट्रोनॉमी या श्रेणी अंतर्गत, सो मराठीत आता त्याला काय म्हणतात तर एक मिनटं, सो सुग्रासशास्त्र. ओके, सो सुग्रासशास्त्र अशा पद्धतीने त्या गॅस्ट्रोनॉमीला म्हटलं जातो. सो त्या अंतर्गत या लखनौचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि या गॅस्ट्रोनॉमी अंतर्गत या शहराचा समावेश, लखनौ हा दुसरा शहर, सेकंड सिटी ठरलेला आहे. यापूर्वी हैदराबाद या शहराचा समावेश या ठिकाणी गॅस्ट्रोनॉमी या श्रेणी अंतर्गत युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये समावेश करण्यात आलेला होता. ओके, त्यानंतर जागतिक भूक निर्देशांक अत्यंत महत्त्वाचा आहे. परीक्षेत यावर प्रश्न विचारला जातो. भारत या निर्देशांकात 2025च्या या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये 123 देशात 102 क्रमांकावर आहे. सो लक्षात ठेवायचं आहे, 123 देशात 102 क्रमांकावर आहे. सर्वात तळात असणारा देश जर आपण बघितलं तर सोमालिया. ओके, सो सोमालिया या देशाचा समावेश एकंदरीतच सर्वात तळात असणारा देश आहे. 2024मध्ये भारत 105व्या क्रमांकावर होता. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता 2006 पासून हे आपण मॅगझिन कव्हर करताना बघितलेलंच आहे, तरी देखील आपण बघूयात बेसिक. 2006 पासून जी कन्सर्न वर्ल्ड वाईड, ओके, सो कन्सर्न वर्ल्ड वाईड नावाची जी काही संस्था आहे, प्लस वेल्थ हंगर हिल्फे. ओके, सो वेल्थ हंगर हिल्फे नावाची जी काही संस्था आहे, सो या दोन्ही संस्थांच्या संयुक्तपणे हा जो निर्देशांक आहे, जागतिक भूक निर्देशांक काढला जातो. याच्यामध्ये 4 निर्देशांकाचा आधारे एकंदरीतच हा निर्देशांक काढला जातो. कुठले निर्देशांक आहेत तर अपोषण किंवा अंडर नरिशमेंट. ओके, त्यानंतर दुसरा आहे चाइल्ड वेस्टिंग. तिसरा आहे चाइल्ड स्टंटिंग आणि बालमृत्यू दर किंवा त्याला चाइल्ड मोर्टॅलिटी. सो चाइल्ड मोर्टॅलिटी. सो असे जे काही 4 निर्देशांक आहेत, सो या आधारे जागतिक भूक निर्देशांक काढला जातो. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता या ठिकाणी 0 ते 100 या स्केलमध्ये हा मोजला जातो. 0 म्हणजे पॉझिटिव्ह, म्हणजे त्या ठिकाणी भुकेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तर 100 जर स्कोर एखाद्या देशाने प्राप्त केलेला असेल, सो अशा वेळेस त्या ठिकाणी अति जास्त भूकमरीचे प्रमाण आहे किंवा भूक निर्देशांक एक्स्ट्रीम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सो हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो जागतिक भूक निर्देशांक 2025मध्ये भारत 123 देशात 102 क्रमांकावर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो याचा स्कोर देखील विचारला जाऊ शकतो. सो स्कोर देखील आपल्याला माहिती असायला हवी. 25.8 असे गुण भारताला मिळालेले आहे आणि गंभीर श्रेणीमध्ये भारताचा समावेश होतो आहे. 25.8 गुण. त्यानंतर एक मिनटं, सो त्यानंतरचं आहे सानाई तकाई. एकंदरीतच जपानची पहिली महिला पंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती इन द सेन्स निवड झालेली आहे. सो जपानची पहिली महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत सानाई तकाई. कुठल्या पक्षाचे आहेत तर लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष, जपानमधील लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे ते सदस्य आहेत किंवा नेते आहेत. सो हे लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो, सानाई तकाई. त्यानंतर WTOचा जागतिक व्यापार संघटनेचा मत्स्य व्यवसायावरील अनुदान करार जो आहे तो 15 सप्टेंबर 2025 पासून लागू करण्यात आलेला आहे. सो मत्स्य व्यवसायाच्या अनुषंगाने अनुदान करार हा 15 सप्टेंबर 2025 पासून लागू करण्यात आलेला आहे. नंतर बिमस्टेक यंग लीडर जी काही शिखर परिषद आहे किंवा समिट आहे 2025ची, ती आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी पार पडलेली आहे. वन लायनर स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. बिमस्टेक यंग लीडर समिट कुठं पार पडली तर गुवाहाटी, आसाम.
नंतर जगातील सर्वात आनंदी शहर कुठले आहे तर कोपेनहेगन, मागच्याच लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेलं होतं. कोपेनहेगन डेन्मार्क. ओके. त्यानंतर पंतप्रधान मोदीजी. ओके. सो पंतप्रधान मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त ब्रिटनचे जे काही राजे चार्ल्स तृतीय सो यांच्याकडून कदंब जे काही रोपटे आहेत, सो कदंब नावाचे जे काही स्पेसीज आहेत, वनस्पती आहे, सो त्याचे रोपटे पंतप्रधानांना भेट देण्यात आलेलं आहे किंवा भेट तेथील राजाने दिलेलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बुर्किना फासो, माली व नायजर हे जे काही 3 आफ्रिकन देश आहेत, सो त्यांनी माघार घेतलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे किंवा एकंदरीतच बुर्किना फासो, माली व नायजर हे आफ्रिकन देश या ICC इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट यामधून त्यांनी बाहेर पडलेले आहेत. आता या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना रोम कायदा 1998 नुसार 1 जुलै 2002ला स्थापन झालेला आहे. सो रोम कायदा कधीचा आहे 1998चा आणि स्थापना 1 जुलै 2002. मुख्यालय कुठे आहे तर नेदरलँडमधील हेग या ठिकाणी मुख्यालय आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं आहे सेशेल प्रजासत्ताक देशाच्या अध्यक्षपदी डॉक्टर पॅट्रिक हर्मनी. ओके. सो डॉक्टर पॅट्रिक हर्मनी यांची निवड करण्यात आलेली आहे किंवा निवड झालेली आहे. लक्षात ठेवायचं आहे सेशेल्स या देशाच्या अध्यक्षपदी राष्ट्राध्यक्ष म्हणून डॉक्टर पॅट्रिक हर्मनी जे युनायटेड सेशेल पार्टीचे सदस्य आहेत किंवा नेते आहेत, सो यांची निवड झालेली आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य परिषद कुठं पार पडली तर बर्लिन. ओके. जर्मनीतील बर्लिन या ठिकाणी जागतिक आरोग्य परिषद पार पडलेली आहे. टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर हेल्थ ही संकल्पना त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेलं होतं. त्यानंतर आहे आपेक जी काही संस्था आहे, सो त्याची शिखर परिषद 2025 शिखर परिषद दक्षिण कोरियातील ग्वांगझू. ओके. सो दक्षिण कोरियातील ग्वांगझू या ठिकाणी पार पडलेले आहे. सो लक्षात ठेवायचं आहे आपेक एशियन पॅसिफिक च्या संदर्भाने. ओके. इकॉनॉमिक कोऑपरेशन. ओके. सो एशियन पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन. सो या संस्थेची जी काही शिखर परिषद आहे ते दक्षिण कोरियातील ग्वांगझू या ठिकाणी पार पडलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. याची स्थापना 1989मध्ये झालेली आहे आणि मुख्यालय कुठे आहे तर सिंगापूर या ठिकाणी याचे मुख्यालय आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर ब्रिक्स पे. ओके. सो ब्रिक्स पे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ब्रिक्स पे काय आहे तर ब्रिक्स देशातील चलन व्यवहारांसाठी एकंदरीतच नवीन प्रणाली ब्रिक्स देशांनी सुरू केलेलं आहे किंवा ब्रिक्स या संघटनेने सुरू केलेलं आहे ब्रिक्स पे. त्यानंतर शाश्वत व्यापार निर्देशांक 2025 भारत या क्रमवारीमध्ये 23व्या स्थानी आहे. लक्षात ठेवायचं आहे शाश्वत व्यापार निर्देशांक 2025. ओके. इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देणारा लॅटिन अमेरिकेतील पहिले देश उरुग्वे हा देश ठरलेला आहे. त्यानंतर बोलिव्हियाच्या अध्यक्षपदी रॉड्रिगो पाझ यांची निवड झालेली आहे. सो ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पक्षाचे ते सदस्य आहेत. बोलिव्हिया या देशाच्या अध्यक्षपदी रॉड्रिगो पाझ यांची निवड झालेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर CR-450. ओके. आता CR-450 काय तर जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन चीनद्वारे तयार करण्यात आलेला आहे. त्यानंतर JPYC नावाची जी काही एनपेक्ड स्टेबल कॉईन आहे, सो स्टेबल कॉईन थोडक्यात बिटकॉईनसारखं जे काही आभासी चलन आहे, सो जपानची आभासी चलन JPYC एनपेक्ड जपान एनपेक्ड स्टेबल कॉईन ज्याला म्हटलं जातो. त्यानंतर सर्वाधिक काळ सेवा देणारे सर्वात वयस्कर अध्यक्ष म्हणून पॉल कॅमरून या देशाचे पॉल जे काही व्यक्ती आहेत, सो त्यांची एकंदरीत त्या ठिकाणी सर्वात वयस्कर अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षपदी सामिया सुलूहू हसन. पक्ष कुठला आहे तर चामाचा मापिंडुझी. ओके. सो चामाचा मापिंडुझी नावाचे जे काही पक्ष आहे, सो त्या पक्षाचे नेते सामिया सुलूहू हसन यांची टांझानियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे. आयर्लंडच्या राष्ट्रपतीपदी कॅथरीन कॉलोनी अपक्ष उमेदवार होते. कॅथरीन कॉलोनी यांची निवड झालेली आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे, परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तंबाखूच्या वापरावर पिढ्यानपिढ्या बंदी घालणारा जगातील पहिला देश कुठला असा प्रश्न आला तर लक्षात ठेवायचा आहे मालदीव.
त्यानंतर कायद्याचे राज्य निर्देशांक रूल ऑफ लॉ इंडेक्स 2025, यामध्ये भारत 86व्या क्रमांकावर आहे, लक्षात ठेवायचं आहे. रूल ऑफ लॉ इंडेक्स 2025मध्ये एकंदरीतच भारताचा रँक किती आहे तर 86व्या क्रमांकावर आहे, हे लक्षात ठेवायचं. पहिल्या क्रमांकावर आहे डेन्मार्क आणि शेवटच्या क्रमांकावर आहे व्हेनेझुएला. ओके, सो या ठिकाणी फक्त वेन झालेला आहे, सो व्हेनेझुएला लक्षात ठेवायचं आहे. व्हेनेझुएला 143व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्र जल करारात सामील होणारा दक्षिण आशियातील पहिला देश बांगलादेश ठरलेला आहे. सो संयुक्त राष्ट्र जल करारात सामील होणारा दक्षिण आशियातील पहिला देश कुठला आहे तर बांगलादेश. ओके, त्यानंतर जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद 2026. सो फेब्रुवारीमध्ये म्हणजे या मंथमध्ये हे आयोजित, आय थिंक जानेवारीच्या एंडमध्ये आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला असे आयोजित करण्यात आलेलं होतं. नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद नवी दिल्लीला आयोजित करण्यात आलेलं होतं. सो याची संकल्पना जी आहे ती पीपल, प्लॅनेट अँड प्रोग्रेस नावाची संकल्पना या ठिकाणी स्वीकारण्यात आलेली होती. संयुक्त राष्ट्र टुरिझमच्या महासचिवपदी पहिली महिला अध्यक्ष म्हणून किंवा पहिली महासचिव म्हणून शेखा नासिर अल नवेस. ओके, हे नाव लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो यावर आधारित. शेखा नासिर अल नवेस यांची संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन टुरिझमच्या महासचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शेखा नासिर अल नवेस कुठल्या देशाचे आहेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर संयुक्त अरब अमिरात अर्थात UAE. ओके, 1975ला याची स्थापना झालेली आहे. मुख्यालय कुठं आहे तर माद्रिद, स्पेनमधील माद्रिद या ठिकाणी या इव्हेंट टुरिझमचे मुख्यालय आपल्याला दिसून येतो. त्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प महाराष्ट्र संदर्भात काही स्पेसिफिक घडामोडी अंतर्गत यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प, सुरुवातीला याला पोकरा म्हटलं जायचं. पोकरा काय आहे तर प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रिझालियंट ॲग्रिकल्चर. सो प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रिझालियंट ॲग्रिकल्चर म्हणजे हवामान बदल अनुकूल जे काही शेती विकास आहे सो त्याला प्राधान्य देण्यासाठी या प्रकल्पाची सुरुवात महाराष्ट्र शासनाने केलेली होती. आणि सुरुवात कधी झालेली आहे तर जानेवारी 2018ला याची सुरुवात झालेली आहे. हवामान बदल अनुकूल शेतीस प्राधान्य देणे या अंतर्गत शेती संदर्भात काही पिकांचं उत्पादनासाठी एकंदरीतच अनुदान देखील शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं. सो 5 हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या प्रकल्पांतर्गत अनुदान दिलं जातो आहे. एकंदरीतच बीज खरेदीसाठी किंवा शेती उत्पादना संदर्भात जे काही घटक आहेत सो त्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान गव्हर्नमेंट देत असतो. 2025-26 पासून 6 वर्षासाठी हा जो काही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प आहे सो 2.0 ते परत 6 वर्षासाठी एक्सटेंड करण्यात आलेला आहे. याचा विस्तार महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यामध्ये सध्या हा जो काही प्रकल्प आहे तो राबवला जातो आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्प 2.0. ओके, त्यानंतर शेतकऱ्यांना 30 जून 2026पर्यंत कर्जमाफीसाठी जी समिती नेमण्यात आलेली होती सो ते लक्षात ठेवायचं आहे. प्रवीण परदेशी समिती. सो प्रवीण परदेशी समिती कशाविषयक समिती आहे तर कर्जमाफीच्या संदर्भात ही समिती आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राच्या 6व्या वित्त आयोगपदी. ओके, सो महाराष्ट्राचे 6वे वित्त आयोग राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 31 जुलै 2025 रोजी एकंदरीतच नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली 6व्या वित्त आयोग जे आहे राज्य वित्त आयोग ते गठीत करण्यात आलेले आहे. 1988 बॅचचे ते IAS अधिकारी आहेत. त्यानंतर आहे दिलीप बाबासाहेब भोसले समिती. न्यायमूर्ती दिलीप बाबासाहेब भोसले समिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संवर्धन करण्यासाठी आणि त्याविषयी आढावा घेण्यासाठी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाद्वारे स्थापन करण्यात आलेली ही समिती आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपल्याला प्रश्नात विचारले जाऊ प्रश्नात एकंदरीतच ही समिती राज्य शासनाने गठीत केलेली आहे असा प्रश्न आला तर ते
तुझे काही स्टेटमेंट आहे ते चुकीचे असणार आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाने जी समिती आहे न्यायमूर्ती दिलीप बाबासाहेब भोसले समिती ती गठीत केलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र स्टारलिंकसोबत स्टारलिंक जी काही एलॉन मस्कची कंपनी आहे, सो या स्टारलिंकसोबत भागीदारी करणारे पहिले राज्य ठरलेले आहेत. आता काही या ठिकाणी जे कीवर्ड मिसिंग किंवा मिसस्पेल्ट झालेलं आहे ते PDF शेअर करताना ते करेक्शन करून देण्यात येईल. डोंट वरी अबाउट दॅट. सो महाराष्ट्र स्टारलिंकसोबत भागीदारी करणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र कृषी विभाग नवीन बोधचिन्ह व नवीन घोषवाक्य या ठिकाणी स्वीकारण्यात आलेलं आहे. नवीन घोषवाक्य म्हणून शाश्वत शेती समृद्ध शेती. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता शाश्वत शेती समृद्ध शेती समृद्ध शेतकरी. ओके, सो शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी हे घोषवाक्य स्वीकारण्यात आलेलं आहे, जे परभणीतील सिद्धी देसाई यांनी हे वाक्य दिलेलं आहे. तर बोधचिन्ह कृषी कल्याण विभाग. ओके, सो कृषी कल्याण कर्तव्यम या ठिकाणी पाहिजे होतं. कृषी कल्याण कर्तव्यम हे नावाचं जे काही टॅगलाईन आहे बोधचिन्ह ते एकंदरीतच वीरेंद्र पाटील. ओके, सो वीरेंद्र पाटील भुसावळचे आहेत, सो त्यांनी दिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. 1881च्या फेमिन कमिशननुसार 1883ला महाराष्ट्रातील जे काही कृषी विभाग आहे, सो इंग्रजांच्या ब्रिटिशांच्या काळामध्येच याची स्थापना करण्यात आलेली होती 1883ला. यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र उपक्रम सदिच्छा दूतपदे जॅकी श्रॉफ. ओके, सो अभिनेते आहेत जॅकी श्रॉफ, सो यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र उपक्रम सदिच्छा दूतपदी जॅकी श्रॉफ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र विधी विद्यापीठ प्रकल्प मुंबई येथे स्थापन करण्यात आलेला आहे. भारतीय अभिजात भाषा परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली, तर अमरावती, महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणी. नंतर आहे रंगराजन दारिद्र्यविषयक दारिद्र्य रेषा अपडेट 20 राज्यांसाठी. ग्रामीण भागात सर्वाधिक दारिद्र्य कोणत्या राज्यात आहे, तर या नवीन अपडेटसह छत्तीसगडमध्ये एकूण दारिद्र्यात देशातील एकूण दारिद्र्यापैकी 25.1% दारिद्र्य त्या ठिकाणी आपल्याला ग्रामीण दारिद्र्य दिसून येतं. तर सर्वात कमी ग्रामीण दारिद्र्य हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे 0.4%. शहरीच्या बाबतीत सर्वाधिक शहरी दारिद्र्य जर आपण बघितलं तर छत्तीसगडमध्ये अगेन 13.3%. आणि सर्वात कमी शहरी दारिद्र्य कुठे आहे, तर एकंदरीतच तामिळनाडूमध्ये. ओके, सो 1.9%. सो इतकं कमी त्या ठिकाणी शहरी दारिद्र्य आपल्याला दिसून येतं. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 8वा वेतन आयोग. या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची निवड झालेली आहे. यासह अर्धवेळ सदस्य म्हणून प्राध्यापक पुलक घोष, सदस्य सचिव म्हणून पंकज जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पहिल्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर श्रीनिवास वरदचार्यर. ओके, सो श्रीनिवास वरदचार्यर हे या ठिकाणी पहिल्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. सो 1946मध्ये पहिले वेतन आयोग गठीत करण्यात आलेलं होतं आणि श्रीनिवास वरदचार्यर. ओके, वरदचार्यर हे पहिले अध्यक्ष एकंदरीतच पहिल्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते. 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर A.K. माथुर. लक्षात ठेवायचं 2013मध्ये 7वे वेतन आयोग गठीत करण्यात आलेलं होतं. सो A.K. माथुर, न्यायमूर्ती A.K. माथुर हे याचे अध्यक्ष होते. त्यानंतर राष्ट्रीय शहरी परिषद 2025 नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं आहे. 5वी जागतिक सागवान परिषद. सो जागतिक सागवान परिषद कोची, केरळमधील कोची या ठिकाणी पार पडलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. 5वी जागतिक सागवान परिषद. नंतर भारतातील पहिले मालवाहतूक गाव मिल्कीपूर. उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर हे देशातील पहिले मालवाहतूक गाव ठरलेलं आहे. 2022-23मध्ये सर्वाधिक महसूल अधिशेष नोंदवणारे राज्य कोणते, असा प्रश्न आला तर उत्तर प्रदेश. ओके, सो सर्वाधिक महसूल अधिशेष कालावधी किती दिलेला आहे, तर 2022-23. सो उत्तर प्रदेश राहिलेला आहे.
भारतातील पहिले सागरी सिम्युलेशन सेंटर चेन्नई, तामिळनाडूतील चेन्नई या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर जागतिक सी फूड काँग्रेस 2026 चेन्नई, अगेन तामिळनाडूतील चेन्नई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं. वर्ल्ड सी फूड काँग्रेस, सार्वजनिक क्षेत्रातील पुनर्वर्गीकरणासाठी जे काही पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहे, सो त्यासाठी म्हणून एक पुनर्वर्गीकरणासाठी अभ्यास गट स्थापन करण्यात आलेली होती. सो टी व्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली हा अभ्यास गट किंवा समिती स्थापन करण्यात आलेलं होतं. सो लक्षात ठेवायचं, टी व्ही सोमनाथन समिती कशा संदर्भात होती असा प्रश्न आला तर सार्वजनिक क्षेत्रातील पुनर्वर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी. ओके. देशातील पहिले ड्रोन शहर व पहिली जुडी अंतरिक्ष शहरे कुठे आहेत तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहेत, लक्षात ठेवायचं आहे. विशाखापट्टणम. ओके. सो आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम. सो आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम हे देशातील पहिले ड्रोन शहर व पहिली जुडी अंतरिक्ष शहर ठरलेले आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर राज्य खाणकाम तयारी निर्देशांक, यामध्ये विविध श्रेणी अंतर्गत, सो श्रेणी अ मधील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मध्य प्रदेश काय पहिल्या क्रमांकावर आहे, राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि गुजरात तिसऱ्या क्रमांकावर. ओके. सो राज्य खाणकाम तयारी निर्देशांकामध्ये पहिले राज्य कुठले आहे तर मध्य प्रदेश. सलग 17व्या वर्षी आशियामधील सर्वात सुरक्षित बँक म्हणून DBS बँक. ओके. सो डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर, सो DBS बँक हे आशियातील सर्वाधिक सुरक्षित बँक ठरलेलं आहे सलग 17व्या वर्षी. त्यानंतर ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025, भारत 52व्या क्रमांकावर 52nd रँकवर राहिलेला आहे या ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये. त्यानंतर ग्लोबल फायनान्सतर्फे जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक आणि भारतातील सर्वोत्तम बँक कोणती बँक आहे तर SBI बँक. ओके. स्टेट बँक ऑफ इंडिया. वर्ल्ड्स बेस्ट कन्झ्युमर बँक म्हणून ग्लोबल फायनान्सने या बँकेचे एकंदरीतच या बँकेला दर्जा दिलेला आहे किंवा एकंदरीत नावाजलेलं आहे. ओके. सो लक्षात ठेवायचं आहे, ग्लोबल फायनान्सतर्फे जगातील सर्वोत्तम बँक कुठली आहे तर SBI बँक ठरलेलं आहे. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 कुठं पार पडली तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. भारतातील पहिला ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, ओके, सो ज्याला TODP किंवा टोड प्रकल्प म्हटला जातो, सो दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेला आहे भारतातील पहिला ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. त्यानंतर आभार प्रणाली किंवा आभार ऑनलाईन स्टोअर लक्षात ठेवायचं आहे. काय आहे आभार ऑनलाईन स्टोअर तर आदिवासी जमाती, कारागीर किंवा हातमाग विणकरांनी जे काही तयार केलेले त्यांचे प्रोडक्ट्स आहेत किंवा वस्तू आहेत, सो ते वस्तू विकण्यासाठी म्हणून एकंदरीतच आभार ऑनलाईन स्टोअर एकंदरीत सुरू करण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एअर ॲम्ब्युलन्स व हेलिकॉप्टर पर्यटन सेवा सुरू करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश हे पहिले राज्य ठरलेलं आहे. एअर ॲम्ब्युलन्स व हेलिकॉप्टर पर्यटन सेवा सुरू करणारे पहिले राज्य कुठले आहे तर मध्य प्रदेश. ओके. त्यानंतर राष्ट्रीय पाणलोट परिषद 2025 आंध्र प्रदेश या ठिकाणी राष्ट्रीय पाणलोट परिषद 2025 आयोजित करण्यात आलेली होती. सुधारित भारत नेट योजना लागू करणारे पहिले राज्य पंजाब राज्य ठरलेलं आहे. भारतातील पहिले आधुनिक नदी फेरी टर्मिनल गुवाहाटी आसाम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. सो भारतातील पहिले आधुनिक नदी फेरी टर्मिनल कुठं गुवाहाटी आसाम. 44वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. हरित हायड्रोजनवरील तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद कुठं आयोजित करण्यात आलेली आहे तर अगेन नवी दिल्ली या ठिकाणी हरित हायड्रोजनवरील तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद. त्यानंतर जेम्स वॅटसन, सो जेम्स वॅटसनच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे DNA जे काही आपण सायन्समध्ये DNA रेप्लिकेशन किंवा प्रोटीन सिंथेसिसमध्ये जे आपण DNA RNA अभ्यासत असतो, सो DNAचे डबल हेलिक्स मॉडेल किंवा दुहेरी हेलिक्स मॉडेल कोणी विकसित केलेलं होतं तर 1953मध्ये जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी मिळून जे काही DNA डबल हेलिक्स जे मॉडेल आहे ते डेव्हलप केलेलं होतं
आणि त्यासाठी त्यांना 1962च्या मेडिसिनचा वैद्यकशास्त्राचा नोबेल देखील त्यांना मिळालेलं होतं. आत्मचरित्र, सो जेम्स वॅटसन यांचं आत्मचरित्र कुठलं आहे तर डबल हेलिक्स 1968 मध्ये प्रकाशित झालेलं हे आत्मचरित्र आहे. आणि या आत्मचरित्रावरून डबल हेलिक्सवरून एकंदरीतच फ्रान्सिस क्रिक आणि जेम्स वॅटसन यांच्या दरम्यान मतभेद झालेले होते. गोपनीयतेचा भंग झालेला आहे अशा पद्धतीने आरोप फ्रान्सिस क्रिक यांनी जेम्स वॅटसनवर केलेला होता. त्यानंतर ते दुरावत गेले. साधारणतः 2014-15 दरम्यान जेम्स वॅटसनवर अत्यंत बिकट परिस्थिती आलेली होती आणि असं म्हणतात की त्यांना जो काही नोबेल मिळालेला आहे सो नोबेल देखील त्यांना लिलावात सो बिडिंगमध्ये त्यांना विकावं लागलेलं होतं. इतकी गरिबी किंवा इतके दारिद्र्य जेम्स वॅटसनना सहन करावे लागलेले होते 2015च्या दरम्यान. त्यानंतर आहे के माथागी रामकृष्णन, निधन वार्ताच्या संदर्भात लक्षात ठेवायचं आहे. प्लास्टिक पुनर्रचनात्मक सर्जन व बर्न केअर स्पेशलिस्ट म्हणून त्यांना ओळखले जाते. सो के माथागी रामकृष्णन हे लक्षात ठेवायचं आहे. जागतिक बहुआयामी निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जे आपण इकॉनॉमिक्समध्ये देखील अभ्यासत असतो. सो 2025ची जी काही अहवाल प्रकाशित झाला तर त्याचं नाव काय आहे तर ओव्हरलॅपिंग हार्डशिप अँड क्लायमेट हेल्थ. ओके, सो ओव्हरलॅपिंग हार्डशिप अँड क्लायमेट हेल्थ या नावाने एकंदरीतच 2025चा जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक प्रकाशित करण्यात आलेला आहे. 109 देशातील 6.3 अब्ज लोकांपैकी 1.1 अब्ज लोक हे तीव्र बहुआयामी दारिद्र्यात आहेत अशा स्वरूपाचा निष्कर्ष या अहवालात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आर्य समाजाची 150 वर्ष पूर्ण. स्थापना 10 एप्रिल 1875ला मुंबई येथे. कोणी केलेलं होतं तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेलं होतं. त्यानंतर WHO जागतिक क्षयरोग अहवाल सर्वाधिक रुग्ण कुठे आहेत तर भारतामध्ये आहेत. जागतिक रुग्णांपैकी 25% रुग्ण आपल्या भारतात दिसून येतात. सो जागतिक क्षयरोग अहवाल लक्षात ठेवायचा आहे. ऑपरेशन विदाऊट हायड्रोपोनिक गांजा प्रतिबंधासाठी डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, ओके, सो महसूल गुप्तचर महासंचालनालयाने एकंदरीतच ऑपरेशन विड आउट नॉट विदाऊट विड आउट ऑपरेशन विदाऊट हायड्रोपोनिक गांजा प्रतिबंध करण्यासाठी म्हणून राबवलेला उपक्रम आहे. त्यानंतर आहे आशियातील पहिले महिलांसाठी समर्पित कर्करोग सेंटर अपोलो अँथेना दिल्लीमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. कर्करोग केंद्र अपोलो अँथेना. भारतात शून्य माता मृत्यूदर गाठणारा पहिला केंद्रशासित प्रदेश पॉंडिचेरी ठरलेला आहे. ओके, सो भारतात शून्य माता मृत्यूदर गाठणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कुठला आहे तर पॉंडिचेरी. 100% यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नॉट ओन्ली करंट ओरिएंटेड पण इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून देखील यावर प्रश्न फ्रेम होऊ शकतो. त्यानंतर आहे दीनदयाळ लाडू लक्ष्मी योजना. हरियाणा राज्याची योजना आहे दीनदयाळ लाडू लक्ष्मी योजना. त्यानंतर नोरका केअर योजना केरळ राज्याची योजना आहे नोरका केअर योजना. सो एकंदरीतच केरळमधील जे काही नागरिक आहेत ते प्रदेशात गेल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी काही हेल्थविषयी जी काही समस्या किंवा आरोग्याच्या कारणास्तव त्यांना काही त्रास किंवा एकंदरीतच नुकसान झालेलं असेल सो त्यासाठी हेल्थ कव्हरेज पुरवण्यासाठी म्हणून केरळ सरकारने नोरका केअर योजना जी आहे ती लॉन्च केलेली आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. नोरका केअर योजना कोणत्या राज्याची योजना आहे तर केरळ या राज्याची योजना आहे. त्यानंतर भारतातील पहिले प्राणी जन्म नियंत्रण प्रशिक्षण केंद्र उत्तर प्रदेश या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. NCRB 2023 अहवालानुसार नॅशनल क्रिमिनल रेकॉर्ड ब्युरोद्वारे सर्वात सुरक्षित महानगर कोणते ठरलेले आहे तर कोलकाता हे महानगर ठरलेलं आहे. प्राध्यापक कार्तिक रमन समिती लक्षात ठेवायचं आहे. आता कशासाठी ही समिती स्थापन करण्यात आली तर वर्ग 3च्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, सो वर्ग 3च्या विद्यार्थ्यांसाठी AI व संगणक विचार प्रणालीचा अभ्यास करणे आणि त्यांना त्या अनुषंगाने शिक्षण प्रदान करण्यासाठी एकंदरीतच प्राध्यापक कार्तिक रमन समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
सो हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर भारतातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे पहिले डिजिटल संग्रहालय नवा रायपूर, छत्तीसगडमधील नवा रायपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. सो लक्षात ठेवायचं आहे, भारतातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे पहिले डिजिटल संग्रहालय कुठे आहे तर नवा रायपूर. ओके. त्यानंतर 2030पर्यंत भारतात 55% महिला कामगारांचे सहभागाचे लक्ष एकंदरीत सरकारने ठेवलेलं आहे. त्यानंतर UIDAI आधार संदर्भाची जी काही संस्था आहे किंवा एकंदरीतच ऑथॉरिटी आहे, युनिक आयडेंटिफिकेशन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, याद्वारे ओळख परिसंस्था मजबूत करण्यासाठी म्हणून सीता नावाची जी काही योजना आहे, सो या ठिकाणी बघू शकता सीता फेस लाईव्ह डिटेक्शन स्वरूपाचे जे काही नवीन अत्याधुनिक जे काही प्रणाली आहे ते आधारला प्राप्त करून देण्यासाठी म्हणून सीता योजना या संस्थेने सुरू केलेली आहे. त्यानंतर लक्ष्मी पे महिलांसाठीच्या देशातील पहिला युनिफाईड पेमेंट इंटरफेस राहिलेला आहे. विमान योजना ओडिशा राज्याची योजना आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे पहिले राज्य केरळ राज्य ठरलेलं आहे. अत्यंत जे काही एक्स्ट्रीम पॉवर्टी इरॅडिकेशनमध्ये निर्मूलन करणारे पहिले राज्य कुठले आहे तर केरळ. ओके. पिंक सहेली स्मार्ट कार्ड ही योजना दिल्लीची योजना आहे. सो दिल्ली सरकारने पिंक सहेली स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे. महिलांना जे काही महिला आहे सो त्यांना मोफत एकंदरीतच सरकारी वाहनांमधील प्रवासासाठी पिंक सहेली स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे. त्यानंतर आहे QS एशिया रँकिंग 2026. यामध्ये IIT दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे भारतात, तर एकूणात 59व्या क्रमांकावर राहिलेला आहे. ओके. त्यानंतर दरमहा 1 दिवस पगारी रजा, मासिक पाळी दरम्यान दरमहा 1 दिवस पगारी रजा मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कुठले ठरलेलं आहे तर कर्नाटक. लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेत प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ऑपरेशन नन्हे फरिश्ते रेल्वे मंत्रालयाच्या RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्स याने सुरू केलेले उपक्रम आहे ऑपरेशन नन्हे फरिश्ते. त्यानंतर आहे खुशी शाळा उपक्रम. ओके. सो खुशी शाळा उपक्रम राजस्थान या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि वर्ग 1 ते 5च्या विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी किंवा त्यांचा बौद्धिक विकास करून देण्यासाठी खुशी शाळा उपक्रम ही जी काही इनिशिएटिव्ह आहे ते राजस्थान शासनाने सुरू केलेलं आहे. त्यानंतर आहे शालू मर्दा थिमका. आता शालू मर्दा थिमका यांचं निधन झालेलं आहे. पद्मश्री विजेते आणि पर्यावरणवादी कार्यकर्ता होत्या, कर्नाटक राज्यातील ते आहेत. सो शालू मर्दा थिमका लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे. सो महाराष्ट्रातील 5 जे काही बीचेस आहेत ज्याच्यामध्ये रायगडमधील नागाव, परत रायगडमधील श्रीवर्धन, रत्नागिरीतील गुहागर, रत्नागिरीतील लाडघर आणि पालघरमधील पर्णकार. सो या ठिकाणांना एकंदरीतच या 5 ठिकाणांना ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेलं आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. आता एक संस्था आहे डेन्मार्कची संस्था फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. ओके. सो फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन ओके. सो इन शॉर्ट त्याला FEE फी म्हटलं जातो. सो या संस्थेद्वारे एकंदरीतच वेगवेगळ्या देशातील जे काही बीचेस आहेत समुद्रकिनार, सो त्यांना टुरिझमच्या दृष्टिकोनातून तो जो समुद्रकिनारा आहे तो किती डेव्हलप आहे, किती त्या ठिकाणी टुरिझम करण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध आहे, सो त्यानुसार एकंदरीतच वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन देत असतो. सो महाराष्ट्रातील 5 समुद्रकिनाऱ्यांना सध्या पहिल्यांदाच ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेलं आहे. या संस्थेची स्थापना 1981ला करण्यात आली. मुख्यालय डेन्मार्कमधील कोपेनहेगन या ठिकाणी याचे मुख्यालय आहे. त्यानंतर जागतिक वन संसाधन मूल्यांकन
2025 यामध्ये वार्षिक वनक्षेत्र वाढीत भारत तिसऱ्या स्थानी राहिलेला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे 8वे सत्र नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली होती आणि या ठिकाणी सनराईज उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी 2015 मध्ये स्थापन झालेली संस्था आहे किंवा एक आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आहे. यामध्ये भारत आणि फ्रान्सने मिळून जी काही आघाडी आहे ती स्थापन केलेली आहे. सो याचे मुख्यालय कुठे आहे तर गुरुग्राम. ओके, सो गुरुग्राम या ठिकाणी याचे मुख्यालय आपल्याला दिसून येतो. सो 8वे सत्र किंवा 8वी परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर आहे अडॉप्टेशन गॅप रिपोर्ट 2025. UNEP-द्वारे हा जो काही अडॉप्टेशन गॅप रिपोर्ट जो आहे तो प्रकाशित करण्यात येतो. लक्षात ठेवायचं आहे. बोत्सवानातील 8 चिते भारतात आणणार अशा स्वरूपाची घोषणा मध्यंतरी त्या ठिकाणी बोत्सवानातील जे काही आणि भारतातील मैत्रीचे संबंध स्पष्ट करताना एकंदरीतच अधोरेखित करताना बोत्सवाना सरकारने केलेलं होतं. सो राष्ट्रपती बोत्सवानाच्या दौऱ्यावर असताना बोत्सवाना सरकारने 8 चिते त्यांना गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. सो लक्षात ठेवायचं आहे बोत्सवाना आफ्रिकन कंट्रीज आहे. सो या ठिकाणाहून 8 चिते भारतात आणणार आहेत. प्रोजेक्ट चिता अंतर्गत जे 2022 मध्ये लॉन्च करण्यात आलेलं होतं. चिता जे आहे ते 1952 मध्ये नामशेष झालेला होता. ओके, जगातील पहिला हरित इंधन कर लागू करणारा देश कुठला तर सिंगापूर. लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. जगातील पहिला हरित इंधन कर लागू करणारा देश कोणता तर सिंगापूर. त्यानंतर आहे क्लायमेट रिस्क इंडेक्स 2026. 1995 ते 2025च्या आकडेवारीनुसार भारत या क्लायमेट रिस्क इंडेक्समध्ये 2026च्या इंडेक्समध्ये 9व्या क्रमांकावर राहिलेला आहे. पहिल्या स्थानी आहे डोमिनिका. ओके, सो पहिल्या स्थानी डोमिनिका. 2024 मध्ये जर आपण बघितलं तर सेंट विन्स्टेन व ग्रेडिसन तर पहिल्या क्रमांकावर आहे तर भारत 15व्या क्रमांकावर होता. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो थोडक्यात 2006 पासून जर्मन वाद संस्थेद्वारे एकंदरीतच क्लायमेट रिस्क इंडेक्स 2026 जारी करण्यात येतो आणि 2026ची जी काही आकडेवारी आहे किंवा 2026चा जो काही रिपोर्ट आहे तर त्यामध्ये 1995 ते 2025 या वर्षातील आकडेवारीनुसार ओव्हरऑल रँकिंग काढण्यात आलेलं आहे आणि भारत यामध्ये 9व्या क्रमांकावर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 2024 मध्ये हरित उत्सर्जनात भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानी चीन, दुसऱ्या स्थानी USA. ओके, सो पहिल्या क्रमांकावर चीन, दुसऱ्या क्रमांकावर आहे USA आणि भारत 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. त्यानंतर आहे UNFCCC COP30 परिषद. ओके, सो संयुक्त राष्ट्राची जी काही COP30 परिषद आहे तर ती एकंदरीतच ब्राझीलमधील बेलेम अमाझोनिया या ठिकाणी जी काही क्लायमेट चेंजच्या संदर्भाने किंवा ज्याला युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज सो या कराराची जी काही COP30 परिषद आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टी सो ती परिषद पार पडलेली आहे. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे COP30 परिषद कुठं पार पडली तर बेलेम, ब्राझीलमधील बेलेम या ठिकाणी आणि त्यातल्या त्यात बेलेम या शहरातील अमाझोनिया या ठिकाणी पार पडलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हा UNFCCC हा करार 1992 मध्ये रिओ दी जानेरो येथे भरलेल्या अर्थ समिटमध्ये स्वीकारण्यात आलेलं होतं. लागू कधी करण्यात आलेलं आहे तर 31 मार्च 1994ला. याचे सचिवालय कुठे आहे तर जिनेवा. सुरुवातीला जिनेवा हे होते, स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी होते. मात्र 1996 मध्ये जर्मनीतील बॉन या ठिकाणी याचे सचिवालयाचे हस्तांतरण किंवा स्थलांतर करण्यात आलेलं आहे. लांडगा कॉरिडॉर मॅपिंग करणारे पहिले राज्य कोणता? लक्षात ठेवायचं आहे पश्चिम बंगाल. भारतातील पहिले AI सक्षम निसर्ग अनुभव केंद्र झारखंडमधील बेतला या ठिकाणी AI सक्षम AI कॉम्पॅबिलिटी निसर्ग अनुभवचे काही केंद्र आहे. सो
कुठं स्थापन करण्यात आलेलं आहे तर बेतला, झारखंड. ओके. त्यानंतर 12वी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद डेहराडून, उत्तराखंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. दक्षिण भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे गाव कोंडारेड्डीपल्ली, हे लक्षात ठेवायचं आहे. संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे दक्षिण भारतातील पहिले गाव ठरलेलं आहे कोंडारेड्डीपल्ली, जे तेलंगणा राज्यामध्ये आहे. तर ओव्हरऑल विचार करता भारतातील पहिले गाव जर विचारलं तर गुजरातमधील मोढेरा हे गाव ठरलेलं होतं आणि यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय प्रश्न आला तर बनेरघट्टा प्राणी संग्रहालय, जे कर्नाटक या राज्यामध्ये आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मोंथा चक्रीवादळ. सो मोंथा चक्रीवादळ काय आहे तर बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ आहे आणि थायलंड या देशाने याला नाव दिलेलं आहे मोंथा चक्रीवादळ. याचा अर्थ काय होतं तर सुगंधी फूल. ओके. सो सुगंधी फूल, मोंथा याचा अर्थ होतो सुगंधी फूल. बंगालच्या उपसागरात बे ऑफ बेंगालमध्ये तयार झालेले आहे चक्रीवादळ आहे. IUCNच्या स्पेसिस सर्व्हायव्हल कमिशनच्या अध्यक्षपदी पहिले आशियाई अध्यक्ष म्हणून विवेक मेनन, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता विवेक मेनन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो 2025 ते 2029 या कालावधीसाठी विवेक मेनन हे स्पेसिस सर्व्हायव्हल कमिशनचे अध्यक्ष असणार आहेत, जे की IUCN या संस्थेची ही शाखा आहे. त्यानंतर IUCNचे 89वे व 90वे सदस्य देश म्हणून अनुक्रमे तुवालू. सो तुवालू 89वे सदस्य देश, तर आर्मेनिया 90वे सदस्य देश म्हणून IUCNचे सदस्यत्व त्यांनी पत्करलेलं आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर 1948ला याची स्थापना झाली. मुख्यालय ग्लँड, स्वित्झर्लंडमधील ग्लँड या ठिकाणी याचे IUCNचे मुख्यालय आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे रिअल टाईम फ्लड फॉरकास्टिंग अँड स्पेशल डिसिजन सपोर्ट सिस्टम. आता चेन्नईमधील जे काही महापूर येतो आहे, सो ते महापूर किंवा एकंदरीतच क्लायमेट चेंजच्या संदर्भाने पूर परिस्थितीजन्य स्थिती निर्माण होण्याआधी त्याचा अंदाज बांधण्यासाठी म्हणून एकंदरीतच रिअल टाईम फ्लड फॉरकास्टिंग आणि स्पेशल डिसिजन सपोर्ट सिस्टम जे काही डिव्हाइस आहे ते तयार केलेले आहे आणि असे कार्यान्वित करणारे भारतातील पहिले शहर ठरलेले आहे चेन्नई. सो तामिळनाडूमधील चेन्नई हे शहर लक्षात ठेवायचं आहे. आंतरराष्ट्रीय शारदा परिषद. ओके. सो आंतरराष्ट्रीय शारदा परिषद सॅलिनिटीच्या संदर्भाने 2025च्या बाबतीत गोवा या ठिकाणी ही परिषद पार पडली. 17वी गृह शिखर परिषद 2025 नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली ही परिषद आहे, गृह शिखर परिषद. त्यानंतर परीक्षेत प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. सहजीवन प्रकल्प काय आहे तर भटक्या कुत्र्यांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून गुवाहाटी महानगरपालिकेने, जे आसाममधील आहे महानगरपालिका आहे गुवाहाटी महानगरपालिका आसाम. सो या महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांना आसरा किंवा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी सहजीवन प्रकल्प सुरू केलेला आहे. सो इतकंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर COP30 आपण बघितलं बेलेम, ब्राझीलमधील बेलेम या ठिकाणी. ओके. सो ब्राझीलमधील बेलेम या ठिकाणी COP30 परिषद जी आहे ती पार पडलेली होती. COP31 कुठं पार पडणार आहे तर तुर्की. ओके. सो तुर्की या ठिकाणी. COP32 इथिओपिया. ओके. सो इथिओपिया या ठिकाणी पार पडणार आहे. भारतातील पहिले प्लास्टिक कचरा नाही तर कचरा आहे, लक्षात ठेवायचं आहे. कचरा ब्रँड ऑडिट 2025 पंजाब या ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर इस्टिक परिषद नवी दिल्ली पंतप्रधानांद्वारे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. इस्टिक परिषद. आता इस्टिक परिषद काय तर विशेषतः विज्ञान व तंत्रज्ञानाच्या संदर्भात इमर्जिंग सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह याला म्हटलं गेलेलं आहे. आता इस्टिक म्हणजे काय तर इस्टिक इमर्जिंग सायन्स
इमर्जिंग सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव ओके. सो इन शॉर्ट त्याला इस्टिक म्हटलं जातो. सो याची परिषद नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. पंतप्रधानांच्या द्वारे याचे उद्घाटन करण्यात आलेलं होतं. भारतातील पहिले क्वांटम कॉम्प्युटिंग चिप कुठला आहे तर 25 क्युबिट QPU. सो लक्षात ठेवायचं आहे, भारतातील पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग चिप कुठली आहे तर 25 क्युबिट QPU ही क्वांटम चिप आहे. युरोपियन युनियनचा पहिला एक्झास्केल ओके. सो एक्झास्केल सुपर कम्प्युटर कोणते आहे तर ज्युपिटर ओके. सो हे लक्षात ठेवायचं आहे, युरोपियन युनियनचा पहिला एक्झास्केल सुपर कम्प्युटर ज्युपिटर. त्यानंतर भारतातर्फे इंडोनेशियाला रशियन ब्लू कॅप्सूल भेट देण्यात आलेला आहे. भारतातर्फे रशियाला पर्शियन ब्लू कॅप्सूल भेट देण्यात आलेला आहे. त्यानंतर जे आहे इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल एकंदरीतच पंजाब विद्यापीठात ओके. सो चंदीगडमधील पंजाब विद्यापीठात आयोजित करण्यात आलेली होती आणि संकल्पना काय होतं तर सायन्स टू प्रॉस्पेरिटी या नावाची संकल्पना त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेलं होतं. त्यानंतर आहे थोरियमचे युरेनियम या इंधनामध्ये रूपांतर करणारा जगातील पहिला देश चीन ठरलेला आहे. सो चीन अर्थातच खुरापती करणारा देश आणि चीनने काय केलेलं आहे तर थोरियम या एकंदरीतच थोरियम या मटेरियलचे एकंदरीत युरेनियम या इंधनामध्ये त्याचे रूपांतर केलेलं आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप IIT मुंबईद्वारे विकसित करण्यात आलेला आहे. सो भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप IIT मुंबईद्वारे विकसित करण्यात आलेला आहे. त्यानंतर रामदर्श मिश्रा हे लक्षात ठेवायचं आहे, रामदर्श मिश्रा यांचं निधन झालेलं आहे. प्रसिद्ध हिंदी कवी होते. त्यांचा जन्म 1924 गोरखपूर उत्तराखंड या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. दिल्ली विद्यापीठामध्ये ते हिंदी विभागात प्राध्यापक होते. 2025मध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे ओके. सो 2025मध्ये पद्मश्री तर 2021मध्ये सरस्वती सन्मान ओके. सो मैं तो यहाँ हूँ या एकंदरीतच साहित्यासाठी त्यांना सरस्वती सन्मान देण्यात आलेलं होतं 2021मध्ये. याआधी 2011मध्ये त्यांना व्यास सन्मान देखील देण्यात आलेला आहे ओके. सो लक्षात ठेवायचं आहे, रामदर्श मिश्रा निधन झालेलं आहे आणि 2025मध्ये पद्मश्री हे जे काही पुरस्कार आहेत ते देण्यात आलेला आहे. त्यानंतर भारतातून प्रक्षेपित सर्वात वजनदार उपग्रह कुठला आहे तर CMS-03 GSAT-7R हा उपग्रह भारतातून प्रक्षेपित होणारा सर्वात वजनदार उपग्रह ठरलेला आहे. वजन किती आहे तर 4410 किलोग्रामचा वजन आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि नोव्हेंबर 2025मध्ये हा उपग्रह एकंदरीत अवकाशात सोडण्यात आलेला आहे. त्यानंतरचा आहे ICGS अजित व ICGS अपराजित. हे ICGS अजित आणि ICGS अपराजित काय आहे तर एकंदरीतच फास्ट पेट्रोल वेसल जी काही शिपसारखी एक छोटी फास्ट पेट्रोलिंग संदर्भाने वेसल्स तयार करण्यात आलेलं आहे किंवा एक जहाजे आपण म्हणू शकतो. सो फास्ट पेट्रोल वेसल जहाजे तयार करण्यात आलेलं आहे आणि कोणी तयार केलेलं आहे तर गोवा शिपयार्ड लिमिटेडने हे तयार केलेलं आहे ओके. त्यानंतर अर्जुन 2025 किंवा अर्जुन 2025 PN7 नावाचे जे काही उपग्रह आहेत तर त्याला अर्जुन हे नाव देण्यात आलेलं आहे. सो पृथ्वीचा एक नवीन अर्ध उपग्रह शास्त्रज्ञांना सापडलेला आहे. त्यानंतर प्रोजेक्ट विजयक ओके. सो प्रोजेक्ट विजयक काय आहे तर BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे 2010ला लडाखमध्ये रस्ते बांधण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे, 2010 साली प्रोजेक्ट विजयक नावाचा जे काही उपक्रम आहे ते सीमावर्ती भागात रस्ते बांधण्यासाठी म्हणून BRO या संस्थेद्वारे सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे आणि त्याला 15 वर्ष पूर्ण झालेले आहे.
भारतातील पहिली खाजगी लॉन्च फॉर्मेट ऑडिट मॅन्युफॅक्चरिंग सुविधा चेन्नई तामिळनाडू या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर ॲस्ट्रोसॅट याला 10 वर्ष पूर्ण. सो ॲस्ट्रोसॅट काय आहे तर 2015 साली भारताची पहिली समर्पित एकंदरीत अंतराळ खगोलशास्त्र वेधशाळा स्थापन करण्यात आलेलं होतं. सो उपग्रहाच्या माध्यमातून जी काही वेधशाळा आहे ती स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्याला ॲस्ट्रोसॅट म्हटलं जातं. सो लक्षात ठेवायचं आहे ॲस्ट्रोसॅट. नंतर हॉसॉंग 20 उत्तर कोरियाचे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ओके, उत्तर कोरियाचे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र काय आहे तर हॉसॉंग 20. नंतर आहे युद्धसरावामध्ये भारत व श्रीलंका आणि भारत व फ्रान्सच्या दरम्यानचे जे काही युद्धसराव आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भारत व श्रीलंका दरम्यान मित्रशक्ती नौदलातील युद्धसराव आहे. स्लिनेक्स नावाचे काही युद्धसराव नौदलातील. त्यानंतर दोस्ती, याच्यामध्ये भारत, श्रीलंका आणि मालदीव या देशांचा समावेश होतो. सो दोस्ती नावाचे युद्धसराव लक्षात ठेवायचं आहे. नंतर भारत व फ्रान्सच्या दरम्यान गरुड हवाई दलाचा युद्धसराव, वरुण नौदलाचा युद्धसराव, शक्ती लष्कराचे युद्धसराव. ओके, सो फक्त शक्ती दिलेलं असेल तर लक्षात ठेवायचं आहे भारत व फ्रान्स, आणि मित्रशक्ती दिलेलं असेल सो मित्र म्हणजे काय तर श्रीलंका व भारत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि शक्ती असेल तर भारत व फ्रान्स या देशांदरम्यान जे काही युद्धसराव आहे ते आयोजित केला जातो. डेझर्ट नाईट नावाचा युद्धसराव भारत, फ्रान्स व UAE संयुक्त अरब अमिरातीसोबत हा जो सराव आहे तो केला जातो आहे. ओके, युद्धसराव. त्यानंतर भारतीय हवाई दल इंडियन एअरफोर्स जगातील तिसरे सर्वात शक्तिशाली हवाई दल ठरलेलं आहे. सो हे लक्षात ठेवायचं, जगातील सर्वात तिसरे शक्तिशाली हवाई दल कुठे ठरलेलं आहे तर भारतीय हवाई दल किंवा इंडियन एअरफोर्स. ओके, सो इंडियन एअरफोर्स हे जगातील तिसरे सर्वात शक्तिशाली हवाई दल ठरलेलं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आणखी याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. ओके, सो पंतप्रधान नरेंद्र मोदी INS विक्रांतवर दिवाळी त्यांनी साजरी केलेली आहे. सो भारतातील पहिले स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे. ओके, सो युद्धनौका आहे INS विक्रांत. कोचिन शिपयार्ड लिमिटेडद्वारे बांधण्यात आलेली होती आणि 2024मध्ये ते नौदलात दाखल झालेलं होतं. ओके, सो INS विक्रांत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ह्युनुमू 5, आता ह्युनुमू 5 काय आहे तर दक्षिण कोरियाचा मॉन्स्टर मिसाईल म्हणून ओळखला जाणारा मिसाईल आहे. एकंदरीतच बॅलिस्टिक किंवा आंतरखंडीय मिसाईल आहे ह्युनुमू 5, आणि दक्षिण कोरियाचा आपला मॉन्स्टर मिसाईल दिसून येतो. त्यानंतर पोसायडन. आता पोसायडन काय आहे तर रशियाने अणुशक्तीवर चालणारे एक पाण्याखालील ड्रोन तयार केलेला आहे. सो रशियाद्वारे पाण्याखालील ड्रोन पोसायडन हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. ठिकाणी 26 झालेलं आहे. 2025 यामध्ये भारत 4थ्या स्थानी राहिलेला आहे. पहिल्या क्रमांकावर USA, दुसऱ्या क्रमांकावर रशिया, तिसऱ्या क्रमांकावर चीन आणि भारत 4थ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भारतातील पहिले संरक्षण इलेक्ट्रिक वाहन कुठले आहे तर वीर नावाचं जे काही संरक्षण दलातील इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यात आलेलं आहे वीर. त्यानंतरचं डॉक्टर एकनाथ चिटणीस यांच्या संदर्भात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डॉक्टर एकनाथ चिटणीस यांचं अलीकडे निधन झालेलं आहे 2025मध्ये. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ होते आणि आपल्या महाराष्ट्रात त्यांचा जन्म झालेला आहे. ओके, सो कोल्हापूर महाराष्ट्रातील आहेत ते डॉक्टर एकनाथ चिटणीस. कोल्हापूर येथे 1925मध्ये त्यांचा जन्म. SP कॉलेज, सो पुण्यातील SP कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केलेली आहे. क्षकिरण किंवा एक्सरेच्या बाबतीत आणि अवकाश संशोधनात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. 1962मध्ये इन्स्कोस्पार नावाची जी काही संस्था, जी आधी इन्स्कोस्पार, त्याच्यानंतर 1969मध्ये त्याच्या नावात काय बदल झालेला आहे तर इस्रो. ओके, सो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे नाव सुरुवातीला काय होतं तर इन्स्कोपार. सो त्याचे सदस्य सचिव देखील डॉक्टर एकनाथ चिटणीस राहिलेले होते.
त्यानंतर स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबादचे संचालक देखील ते राहिलेले आहेत. ओके, लक्षात ठेवायचं आहे. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबादचे संचालकपदी देखील भूमिका त्यांनी बजावलेली होती. पद्मभूषण 1985ला पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर UNEP युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम किंवा संयुक्त राष्ट्राचा पर्यावरण कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार जे आहे, यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2025च्या संदर्भातली जो पुरस्कार आहे तो जिनाली मोदी. ओके, सो जिनाली मोदी यासह अन्य दोघांना हा पुरस्कार दिलेला आहे. फक्त आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे, आपल्या भारतातील, आपल्या महाराष्ट्रातील जिनाली मोदी मुंबईचे आहेत. त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2025चा. ओके, जे UNEP मार्फत दिला जातो. त्याच्यानंतर आहे अत्यंत महत्त्वाचा आहे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025, ज्यामध्ये 1 विज्ञान रत्न, 8 विज्ञान श्री, 14 विज्ञान युवा आणि 1 विज्ञान संघ असे एकूण 24 पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे 2025मध्ये. यातली लक्षात ठेवायचा विज्ञान रत्न पुरस्कार प्राध्यापक जयंत नारळीकर. ओके, सो मागील लेक्चर तुम्ही जर बघितलेलं असाल OFR, सो त्या अनुषंगाने आपण आय थिंक ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या मॅगझिनमध्ये जे प्राध्यापक जयंत नारळीकरच्या संदर्भात देखील इन डिटेल माहिती बघितलेलं होतं. ओके, सो त्यांना मरणोत्तर एकंदरीतच विज्ञान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे विज्ञान संघ पुरस्कार अरोमा मिशन, CSIRद्वारे स्थापन करण्यात आलेली जी काही संघटना आहे किंवा एक उपक्रम आहे अरोमा मिशन, सो याला विज्ञान संघ म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर बुकर पुरस्कार 2025 फ्लेश या कादंबरीला, सो डेव्हिड सेलॉय. ओके, सो डेव्हिड सेलॉय या लेखकाच्या फ्लेश या कादंबरीला एकंदरीतच बुकर पुरस्कार 2025 जाहीर झालेला आहे. सो हंगेरी आणि ब्रिटनचे नागरिक असलेले डेव्हिड सेलॉय यांना बुकर 2025 पुरस्कार दिले गेलेले आहे फ्लेश या कादंबरीसाठी. या पुरस्काराची सुरुवात 1969ला झालेली होती. 2019 मध्ये जी काही पुरस्कार देणारी संस्था आहे, सो त्यांच्यात बदल झाले आणि कॅंगस्टार्ट नावाची जी काही संस्था आहे, सो त्यांच्या मार्फत हा दिला जातो. 2024मध्ये ऑर्बिटल समांथा हार्वे यांचा ऑर्बिटल या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. ओके, त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा आहे 6वा जल पुरस्कार, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. रँक वाईज जर राज्यांच्या बाबतीत बघितलं तर 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर गुजरात, तिसऱ्या क्रमांकावर आहे हरियाणा. शहरी स्थानिक संस्था या बाबतीत नवी दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक, ओके, सो नवी मुंबई. ओके, सो स्थानिक शहरीच्या बाबतीत हे आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, नवी मुंबई महाराष्ट्रातील आहे. सुरुवात कधी झाली तर 2018ला याची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर सखारोव पुरस्कार. आता सखारोव पुरस्कार काय आहे तर युरोपियन संसदेद्वारे 1988 पासून सुरू झालेला हे पुरस्कार आहे. सो मानवाधिकाराच्या संदर्भाने सखारोव नावाचे जे काही कार्यकर्ते होते, सो त्यांना आंद्रेई सखारोव, सो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला गेलेला होता. सो ते मानवाधिकाराच्या संदर्भात कार्य करत होते आणि त्यांच्या निधनानंतर एकंदरीतच सखारोव पुरस्कार त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. 1988मध्ये स्थापना करण्यात आलेली आहे. मानवी हक्क संदर्भात कार्यकर्त्यांना हा पुरस्कार दिला जातो. आता यावर्षी 2025च्या जे काही सखारोव पुरस्कार आहेत तर बेलारूसचे आंद्रेज पोगझोबुट व जॉर्जियाचे माजिया अमोगमोली, ओके, सो अमोगलोली यांना, जे पत्रकार आहेत, ओके, सो माजिया अमोगलोली, सो या पत्रकारांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे कलईमामणी पुरस्कार. आता कलईमामणी पुरस्कार काय आहे तर तामिळनाडू राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आपल्याला दिसून येतो.
ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर महाराष्ट्र भूषण, तर त्याचप्रमाणे तामिळनाडूचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे कलामामणी पुरस्कार. त्यानंतर पुस्तकांच्या बाबतीत रेडी, रेलेव्हंट आणि रिसर्जंट नावाचे पुस्तक कोणाचं आहे तर CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे, रेडी, रेलेव्हंट अँड रिसर्जंट. ओके. मोदीज मिशन पत्रकार बर्जित देसाई. ओके. सो मोदीज मिशन नावाचे जे काही पुस्तक आहे ते पत्रकार बर्जित देसाई यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर 2025च्या ब्रिटिश अकादमी बुक प्राईज सुनील अमृत इतिहासकार आहेत, सो यांना देण्यात आलेलं आहे. 2025च्या उर्सुला के ले गिन पुरस्कार जे आहे ते वज्र चंद्रशेखर यांना जाहीर झालेलं आहे. हे नाव लक्षात ठेवायचं आहे, वज्र चंद्रशेखर. त्यानंतर 2025चा वर्ल्ड लीडर फॉर सिक्युरिटी पुरस्कार श्री श्री रविशंकर. ओके. अगेन महत्त्वाचं आहे, श्री श्री रविशंकर यांना 2025च्या वर्ल्ड लीडर फॉर सिक्युरिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार साई गौतम यांना जाहीर. 2025च्या डेटन शांतता पुरस्कार जीवन गौरव श्रेणीमध्ये सलमान रश्दी. ओके. सो सलमान रश्दी यांना जाहीर झालेलं आहे. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा जी चीनमधील नानजिंग या ठिकाणी पार पडलेलं होतं आणि भारताला फक्त एकच पदक मिळवता आलेलं आहे, जे ज्योती सुरेखा वेन्नम यांनी मिळवून दिलेलं आहे. ओके. सो ज्योती सुरेखा वेन्नम कांस्य पदक तिरंदाजी स्पर्धा विश्वचषक स्पर्धा जे चीनमधील नानजिंग या ठिकाणी पार पडलेलं आहे. त्यानंतर रोहन बोपन्ना. सो रोहन बोपन्ना एकंदरीतच टेनिसपटू होते, सो त्यांनी निवृत्ती स्वीकारलेली आहे. त्यांचा जन्म कुर्ग, कर्नाटकमधील कुर्ग या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. 2 ग्रँड स्लॅम त्यांनी जिंकलेले होते. 2019मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार, तर 2024मध्ये पद्मश्री या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. ओके. त्यानंतर ICC महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2025 यामध्ये आपल्याला माहीतच असेल की भारत या ठिकाणी विजेता राहिलेला आहे. हरमनप्रीत कौर यांच्या एकंदरीतच नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करत ICC महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. सामनावीर शेफाली वर्मा, सर्वोत्तम खेळाडू दीप्ती शर्मा, सर्वाधिक धावा लारा वुल्फॉट, सर्वाधिक बडी दीप्ती शर्मा. ओके. सो हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 कैरो. ओके. सो इजिप्तमधील कैरो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली नेमबाजी स्पर्धा आहे. यामध्ये भारताने 13 पदकांची कमाई केलेली आहे. त्यानंतर ज्युनियर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी पहिली भारतीय हिमांशी टोकस. ओके. सो हिमांशी टोकस हे लक्षात ठेवायचं आहे, दिल्ली. जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक जिंकणारी पहिली भारतीय लिंथोई चानंबम मणिपूर राज्यातील आहेत, लिंथोई चानंबम. सो जुडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय ते ठरलेले आहे. नंतर आहे भारत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन केव्हा करणार आहे तर 2030मध्ये. ओके. सो 2030मध्ये भारत राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन करेल अशी घोषणा भारताच्या क्रीडा व्यवहार मंत्रालयाने केलेली आहे. शालेय व महाविद्यालय अभ्यासक्रमामध्ये बुद्धिबळाचा समावेश करणारा राज्य कुठलं ठरलेलं आहे तर गोवा. ओके. सो गोवा राज्यामध्ये बुद्धिबळाचा समावेश एकंदरीतच शालेय व महाविद्यालय अभ्यासक्रमामध्ये करण्यात येणार आहे. 2026च्या मिलानो कोर्टिना हिवाळी ऑलिम्पिकसाठी मशाल वाहक म्हणून अभिनव बिंद्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. इटलीमध्ये 2026मध्ये 6 फेब्रुवारीपासून एकंदरीतच सध्या जे काही हिवाळी ऑलिम्पिक सुरू आहे इटलीतील मिलानो कोर्टिना या ठिकाणी. सो भारतातर्फे मशाल वाहक म्हणून अभिनव बिंद्रा यांची निवड झाली होती. त्यानंतर कोग्निवेरा आंतरराष्ट्रीय पोलो कप 2025 विजेता भारत, उपविजेता अर्जेंटिना. त्यानंतर सक्षम शरीर असणाऱ्यांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड शीतल देवी जे पॅरा तिरंदाज आहेत. सो त्यांची एकंदरीतच सक्षम शरीर असणाऱ्यांचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. म्हणजेच काय तर सक्षम असणाऱ्यांच्या स्पर्धेमध्ये पॅरा ॲथलीट आता शीतल देवी ते भाग घेणार आहेत. ओके.
राष्ट्रीय कॉर्टिंग चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला रेसर अर्शी गुप्ता ह्या ठरलेल्या आहेत. वॉक टू मार्स महत्त्वाचा आहे, परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. वॉक टू मार्स नावाची मोहीम काय आहे तर किंवा कोणत्या देशाने राबवलेली आहे तर संयुक्त अरब अमिरात. वॉक टू मार्स हे मिशन आहे किंवा मोहीम संयुक्त अरब अमिरातीने सुरू केलेली आहे मोहीम आहे. पियुष पांडे निधन झालेलं आहे. लोकप्रिय जाहिरातीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते पियुष पांडे. सतीश शहा यांचं देखील निधन झालेलं आहे. ज्येष्ठ अभिनेते होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालेलं आहे. जन्म गुजरात. 2008मध्ये कॉमेडी सर्कसचे सहपरीक्षक ते होते सतीश शहा. त्यानंतर सुलक्षणा पंडित, या ठिकाणी बघू शकता सुलक्षणा पंडित गायिका व अभिनेत्री होत्या. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालेलं आहे. 1986मध्ये लंडन येथील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये एकंदरीतच सादरीकरण त्यांनी केलेलं होतं. सो सादरीकरण रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये त्यांनी गायनाचे सादरीकरण केलेलं होतं. ओके, सोर्सेस जे काही महत्त्वपूर्ण वन लायनर किंवा जो करंटचा डेटा आहे ते आपण बघितलेला आहे. आता काही महत्त्वपूर्ण दिनविशेष आपण बघूयात. सो यावर देखील आपल्याला आयोग कंबाईनच्या पूर्वपरीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो तर त्यामध्ये प्रश्न विचारत असतो. 16 ऑक्टोबर लक्षात ठेवायचं आहे जागतिक अन्न दिन. संकल्पना काय होती तर हँड इन हँड फॉर बेटर फूड अँड बेटर फ्युचर ही संकल्पना या ठिकाणी या जागतिक अन्न दिवसाच्या अन्न दिनाच्या दिवशी ही संकल्पना स्वीकारण्यात आलेली होती. त्यानंतर 17 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिन. ओके, सो 17 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिवस असतो. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारसा दिन देखील असतो. 20 ऑक्टोबर लक्षात ठेवायचं आहे जागतिक सांख्यिकी दिन किंवा राष्ट्रीय ऐक्य भाव दिन देखील असतो 20 ऑक्टोबरला. ओके, त्यानंतर महत्त्वाचं आहे 23 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिन. 24 ते 31 ऑक्टोबर 2025 रोजी एकंदरीतच जागतिक माध्यम व प्रसारण साक्षरता सप्ताह 2023 साजरा करण्यात आलेला आहे. 24 ऑक्टोबर 2025 रोजी संयुक्त राष्ट्र दिन साजरा करण्यात आलेलं होतं. सो 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. अत्यंत महत्त्वाचं आहे 24 ऑक्टोबरला जागतिक पोलिओ दिन असतो. सो जागतिक पोलिओ दिन लक्षात ठेवायचं आहे. संकल्पना काय आहे तर एंड पोलिओ एव्हरी चाइल्ड एव्हरी वॅक्सिन एव्हरीवेअर. ओके, सो ही 2025च्या पोलिओ दिनाची जागतिक पोलिओ दिनाची संकल्पना होती. 24 ऑक्टोबरला साजरा केला जातो. 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. सो 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह विजिलन्स वीक म्हणून त्या ठिकाणी तो आठवड्यात साजरा करण्यात आलेलं होतं. विजिलन्स अवेअरनेस वीक. ओके, त्यानंतर 29 ऑक्टोबरला जागतिक सोरायसिस दिन आणि जागतिक स्ट्रोक दिन. सो हेल्थ विषयक हे जे काही टर्म्स आहेत सो त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं आहे. 29 ऑक्टोबरला जागतिक सोरायसिस दिन आणि जागतिक स्ट्रोक दिन साजरा केला जातो किंवा पाळला जातो. 31 ऑक्टोबर जागतिक शहर दिन आणि त्याच दिवशी राष्ट्रीय एकता दिन आपण साजरा करत असतो. देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची एकंदरीत जयंती 31 ऑक्टोबरला असतो आणि त्या दिवशी आपण राष्ट्रीय एकता दिन साजरा करत असतो. त्यानंतर 2 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय पत्रकारांवरील गुन्हा संपविण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 3 नोव्हेंबरला जीवावरण राखीव क्षेत्रासाठी आंतरराष्ट्रीय दिन. 7 नोव्हेंबर अगेन महत्त्वाचं आहे, मेडिकल किंवा एकंदरीत आपल्या जनरल सायन्सच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय कर्करोग जागृती दिन 7 नोव्हेंबरला असतो. 8 नोव्हेंबरला जागतिक रेडिओग्राफी दिन. 9 नोव्हेंबरला राष्ट्रीय विधी सेवा दिन. 10 नोव्हेंबर अगेन महत्त्वाचं आहे, ग्लोबल वर्ल्ड इम्युनायझेशन डे 10 नोव्हेंबरला साजरा केला जातो. ओके, सो हे देखील महत्त्वाचं आहे. भविष्यात यावर देखील प्रश्न फ्रेम होऊ शकतो म्हणून लक्षात ठेवायचं आहे. 10 नोव्हेंबर जागतिक लसीकरण दिन. 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. 12 नोव्हेंबरला जागतिक निमोनिया दिन साजरा केला जातो आहे 12 नोव्हेंबरला. ओके,
सो हे लक्षात ठेवायचं आहे. 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन. सो 2025च्या कंबाईन बी प्रीमध्ये यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता की जागतिक मधुमेह दिवस कधी साजरा केला जातो. 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो आणि 14 नोव्हेंबरलाच एकंदरीतच राष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा केला जातो आहे. सो हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके. 15 नोव्हेंबर जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो 15 नोव्हेंबर जनजातीय गौरव दिन, 14 नोव्हेंबर राष्ट्रीय बाल दिन. ओके. सो अशा पद्धतीने एकंदरीतच आपण महत्त्वाचे दिनविशेष बघितलेला आहे. 15 नोव्हेंबरला काय असतो तर आदिवासी चळवळीचे नेते भगवान बिरसा मुंडा यांची जयंती असते आणि तो दिवस एकंदरीतच जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. ओके. सो असे जे काही महत्त्वपूर्ण दिनविशेष आहेत ते आपण बघितलेलं आहे. याशिवाय एकंदरीतच ज्या ज्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपण डिसेंबरच्या मॅगझिनमध्ये बघितलेलं होतं. सो ते जे इम्पॉर्टंट आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे. सो तुम्ही ते रिवाईज करू शकता. सो साधारणतः 100 पेजेसचे जे काही मॅगझिन्स आहेत सो ते एकंदरीतच 10 पेजेसमध्ये त्याच्या शॉर्ट्स नोट या ठिकाणी आपण तयार करून ते रिवाईज केलेलं आहे. आणि या ठिकाणी स्टुडंट नोट म्हणून या व्यतिरिक्त ॲडिशनल तुमच्याकडे काही महत्त्वपूर्ण दिलेलं असेल सो रिवाईज करताना तुम्ही हे छोट्या छोट्या बुलेट पॉईंटमध्ये किंवा शॉर्टमध्ये ते शॉर्ट कीवर्डमध्ये तुम्ही लिहू शकता, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी तुम्ही ते रिवाईज करू शकाल. सो अशा पद्धतीने हे जे काही PDF आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. ओके. सो या PDFची लिंक किंवा हा जो काही PDF आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये कर्मशिला अकॅडमी या ठिकाणी मिळेल, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ओके. सो एकंदरीत लेक्चर कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा. आणखी त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करता येईल का ते आपण करूयात. ओके. सो थांबू या ठिकाणी, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.